आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने 10 जून रोजी वट सावित्री पौर्णिमानिमित्त उपनगर नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गांधीनगर गेट येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सतीश विष्णू खेत्रे वय 25 राहणार राहुल नगर टाकळी रोड नाशिक यास ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता 31,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले. पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मलंगुंजा, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, कल्पेश जाधव, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी केली. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वट सावित्री पौर्णिमानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्त हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे. त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बचाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष राहणार राहुल नगर टाकळी रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे. AKP न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण, नाशिक.